प्रमाण सांगतो तुम्हाला. वेदशास्त्र देते काही शास्त्र देती ग्वाई आणि म्हणती ज्ञानाबाई. कुणाची आई? ज्ञानी मुलाची. चला पुढे. पहिल्या मुलाचं नाव कळालं ज्ञानोबांच्या. दुसऱ्या मुलाचं नाव आहे योगी. काय नाव आहे? बाबा पदर्श बोलता का? पदर्श बोलणारा बुवा नाही. हो याला काय पुरावा? ज्ञान राजा माझे योग्याची माऊली. ज्ञान राजा माझे योग्याची माऊली. ज्ञानोबांच्या तिसऱ्या मुलाचं नाव आहे साधक. साधक कुणाला म्हणायचं? पुण्यस्मरणाचं कीर्तन करायला बुवाला. साधकाची व्याख्या वेगळी आहे. ज्ञानोबांची समाधी आळंदीमध्ये आणि ज्ञानोबांच्या समाधीच्या पाठीमागे अजान वृक्षाची बाग आहे. त्या अजान वृक्षाच्या बागेमध्ये बसून जी मंडळी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं अखंड पारायण करतात त्यांना साधक म्हटलं जातं. आणि म्हणून ज्ञानोबांच्या तिसऱ्या मुलाचं नाव साधक. प्रमाण साधकांचा माया
साधक, साधकांचा माय, माय म्हणजे आई आणि बाप म्हणजे सांगायची गरज. हो, चला पुढे. ज्ञानोबांच्या चौथ्या मुलाचं नाव आहे अनाथ. अनाथ कुणाला म्हणायचं? ज्याला कोणीच नसते. आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, आपल्या पुणे शहरामध्ये अशी एक माता होऊन गेली की संपूर्ण भारत देशाला तिचा परिचय होता. अनाथांची माय सिंधुताई. हा, कितीतरी अनाथांची माय होती, लक्षात घ्या. ज्ञानोबांच्या चौथ्या मुलाचं नाव आहे अनाथ. महाराज प्रमाण. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अशी एकंदरीत ज्ञानोबाने 4 मुलं होती. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, हे का जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार आणि भक्त करुणाकर. अशी एकंदरीत ज्ञानोबाने 4 मुलं होती बाबा. जसं ज्ञानोबांना मुलं आहेत तसं प्रामाणिकपणे सांगा तुम्हा आम्हालाही मुलं बाळ आहेत. बरोबर आहे ना? मग प्रामाणिकपणे सांगा तुम्ही आम्ही आपल्या बायका पोरांकरता काय करतो? मी सांगितलं रात्रीचा, दिवसाची, रक्ताचं, हाडाची, अहोरात्र आपण पळतोय. कशा करता? अरे पोरांकरता काहीतरी इस्टेट गोळा करायची आहे. मग मला सांगा आपण आपल्या मुलांकरता इस्टेट गोळा करतो. सुंदर प्रकारे कोट रुपयाचा बंगला मुलाकरता, बोला ना, मुलाकरता कोट रुपयाच्या बंगल्याच्या खाली 50 लाखाची फॉर्च्युनर कुणाकरता? मुलाकरता. जमीन जुमला कुणाकरता? बँकेमध्ये पैशाचा संचय कुणाकरता? आणि रात्रीत मोदी साहेबांनी 2-2 हजाराच्या नोटा बदलल्याच तर बदलून घेण्याकरता लाईन लावायची कुणाकरता? मुलांकरता. ही झाली आपली इस्टेट पोरांकरता. तसं ज्ञानोबांनी सुद्धा 4 पोरांकरता इस्टेट कमवून ठेवली. पण ज्ञानोबांनी कमवलेली इस्टेट वेगळी आहे आणि तुम्ही आम्ही कमवलेली वेगळी आहे. फार मोठी तफावत आहे. तुमची आमची इस्टेट मी तुम्हाला सांगितली. ज्ञानोबांनी 4 पोरांकरता कोणती इस्टेट कमवून ठेवली ती नीट ऐका. विठाला ज्ञानोबांनी 4 पोरांकरता इस्टेट कोणती कमवून ठेवली त्यांनी काय का महाराज? ज्ञानोबांनी ज्ञानी मुलाकरता पहिल्या ज्ञानी मुलाकरता अनुभव अमृत नावाचा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. चला पुढे. ज्ञानोबांनी दुसऱ्या योगी मुलाकरता चांगदेव पासष्टी हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. चला पुढे. ज्ञानोबांनी तिसऱ्या साधक मुलाकरता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. आणि ज्ञानोबांनी चौथ्या अनाथ मुलाकरता हरी पाठ नावाचा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. म्हणून तर माझ्या ज्ञानोबाने साऱ्या विश्वाला, साऱ्या जगाला माऊली म्हणून हाक मारली, आई म्हणून हाक मारली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं की आई आणि बाप ही पदवी त्यावेळी प्राप्त होते मुलं असतील त्यावेळेला. मग असा असणारा बाप किंवा अशी असणारी आई
असं भरलेलं सारखं गोकुळासारखं घर सोडून निघून गेल्यानंतर कोणत्या कुटुंबाला कोणत्या परिवाराला दुःख होणार नाही. दुःख होणे साहजिक आहे बाबा हो. पण राजा असो, राव असो, रंका असो, गरीब असो, श्रीमंत असो, मोठ्या जातीतला असो, खालच्या जातीतला असो, इथं भेदभाव नाही. जो जन्माला आला त्याला मरणाच लागणार आहे. आणि म्हणून बाबांनी भगवंताच्या नियमाला अनुसरून आपली इहलोकीची यात्रा संपूर्ण भगवंताच्या चरणावरती देह समर्पित करून 1 वर्ष पूर्ण होते. आणि म्हणून आमच्या बाबांनी आम्हाला उच्च शिक्षित दिलं, आमचा परिवार सुधारला. आज 35-40 वर्षाचं कुटुंब एकत्र चालवणं बाबा हो एवढं सोपं नसतं. अनुभव आले अंगा. महाराज मी तुम्हाला सांगितलं माझ्या घरात 40 माणसं आहेत. सगळा हिशोब एकत्र असतोय. आणि संध्याकाळी जर भावाला म्हणलं ना माझ्या बायकोला घेऊन मला उद्या पिक्चरला जायचंय, मला 200 रुपये द्या. भाऊ 200 देत नाही, भाऊ 400 देतात. याचं कारण तुम्हाला सांगू का? मी जर 200 मागितले आणि भावाने जर मला 200 दिले तर माझी बायको लगेच म्हणणारी बघा 200 मागितले तर हातावर 200 टिकावले. इसका विचार सखोल मांडावा लागतो तेव्हा कुटुंब एकत्र चालतं. सासू सासरे नसताना आज बाबांनी भावाचा प्रपंच असेल, मुलाचा प्रपंच असेल एक उच्च पातळीवर नेऊन ठेवला आणि बाबा निघून गेले. पण खरं सांगू महाराज, कोणाच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन नसतंय, कुणाच्याही 10व्याला कीर्तन प्रवचन नसतंय, कुणाच्याही 13व्याला कीर्तन नसते बाबा. त्याला त्या जातीतले लागतात. शुद्ध बीजा या बापाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन का नको? शुद्ध बीजा पोटी फळे आपुल्या हिता जो असे जागतात माता पिता. खरं सांगू तुम्हाला, आज बाबा वरून बघत असतील, अरे माझ्या पोरांनी असतील, माझे भाव असतील, माझे नातू असतील, माझे पुतणे असतील, माझ्या सुना असतील, माझी लेक असेल, सर्वांनी माझा सोहळा या ठिकाणी मांडलाय वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळात तयाचा हरिक आणि म्हणून आजची ही सेवा असं 2 महिन्यापासून ट्राय चाललेला होता. माझी तारीख गेलेली असायची, पुन्हा शिंदे बाबाला तारीख द्यायची, पुन्हा काहीतरी बदल झाला, पुन्हा शिंदे बाबाची बुकी, माझी रिकामी. आले देवाची क्षमाना. सुरुवात माझ्यापासून होती, ती सुरुवात मलाच मिळाली नाही का? मला असं वाटतंय कदाचित माझे बाबा 25 वर्ष झाले माझ्या बापाची सेवा माझ्या हातून कमी भेटली असेल, म्हणून मी माझ्या बापाचंच कीर्तन करायला इथं आलो आज. आणि म्हणून आजची सेवा ज्याच्या माध्यमातून आली, ज्यांनी हा संपूर्ण संच इथं आणला आणि मलाही निमंत्रित केलं, ते परमस्नेही परमादरणीय आमचे भगवान अप्पा कदम यांच्यामुळे इथे येण्याचा योगायोग. तसं या गावात भरपूर वेळा येऊन गेलोय मी. या गावात सप्त्यातही कीर्तन भरपूर केले त्यांनी दगडी मंदिरामध्ये. आता मंदिराकडे गेलो नाही, बहुतेक काढला असेल, नवीन बांधकाम सुरू असेल आता बहुतेक. पण या गावात भरपूर कीर्तन करून गेलोय मी. तुम्ही आता मला ओळखता का नाही ओळखत मला माहित नाही, कारण आपल्याला रोज एक बुवा बघायची सवय लागली, त्याच्यामुळे माणसं लक्षात राहतात ना राहतात. पण या गावात भरपूर कीर्तन करून गेले महाराज. आणि मला वाटते बहुतेक या गावात आमच्या भागातले भरपूर कीर्तनकार येतात. आमचे मोहनदादा जाधव कांजळ्याचे येणार होते, पण जरा फोन मागं पुढं झाला.
मला म्हणले बाबा रात्रीच फोन करायचा होता ना. मला नाही माहिती तुमचं पाहून नाही तुमची दिंडी इथे म्हणून असं विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा याच्यावर जगातील मानव देहाला उपदेश करतायत. बरं का महाराज, तुकोबारा उपदेश करतात कुणाला? याच्यावर जगातील मानव घ्यायला. आता मुद्दा असा निर्माण होतो, उपदेश कोणी करावा? मी नाही का फक्त अर्धा तासच राहिला माझ्याकडं. थोडी ह्या कीर्तनावर थोडं बंधन असते. जाऊ दे, चला पुढे, वेळ वाया जायला. उपदेश कोणी करावा? एक. उपदेश कोणाला करावा? दोन. उपदेश काय करावा? तीन. अभंगाची एक बाजू आहे, दुसऱ्या बाजूला चला अभंगाच्या. उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा. एक. ज्याला उपदेश करायचा आहे तो उपदेश त्याला करावा. दोन. ज्याच्याकरता तो उपदेश करायचा आहे तो उपदेश त्याच्या हिताचा असावा. विठाला उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा म्हणता, मान्य आहे. पण अभंगाच्या माध्यमातून उपदेश कोण करतंय? जगद्गुरु तुकोबारा. जगद्गुरु तुकोबाराम महाराज जर याच्यावर जगातील मानव याला उपदेश करत असतील, उपदेश करण्या इतकं तुकोबाराचा अधिकार आहे का? आहे का? कारण उपदेश करणारा वर्ग अधिकारी असतो. चला पुढे. लहानानं मोठ्याला उपदेश करावा का मोठ्यानं लहानाला करावा? सोपं. उपदेश लहानाला मोठ्याला करावा का मोठ्यानं लहानाला करावा? मोठ्यानं लहानाला करावा. मोठ्या भावाच्या पाया पडावं का मोठ्या भावाला लहान भावाच्या पाया पडावं? किंवा सांगू असं काय बोलू नका. लहान जावेनं मोठ्या जावेच्या पाया पडावं का मोठ्या जावेनं लहान जावेच्या पाया पडावं? बुवा तुम्हाला चांगला अनुभव आहे, तुम्ही मोठ्याच घरातले आहात. चला पुढे. मोठ्यानं लहानाला उपदेश करावा, लहानानं मोठ्याच्या पाया पडावं. त्यात कमीपणाने आशीर्वाद मिळतो म्हणून पाडावा. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा उपदेश करत असतील, याच्यावर जगातील मानव बिहाला तुकोबारांचा अधिकार काय? काय अधिकार आहे तुकाराम महाराजांचा? तुकाराम तुकाराम मी सांगितलं तुम्हाला माझ्या घरात 40 माणसं आहेत, 5 भाऊ पाठीमागे आहेत. जर माझ्या जागेवर दुसरा पोरगा असता म्हणला असता हाय 5 भाऊ चला घ्या खाऊन पिऊन नाही. बघा माझ्याकडे मला बायका पोर नाही, मला खायला नाही, नोकरी नाही. भारतीय विद्यापीठामध्ये गेल्या 35 वर्ष झाला नोकरी करतोय, अजून नोकरीवर आहे.
पण इथल्या सुखासारखं सुख कुठंच नाही. या वाटेवर येणं म्हणजे जीवनाची सार्थकता आहे रे बाबा. याच्यासारखा आनंद कुठंच नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, तरी त्या लाखात सुख नाही. ते सुख इथे एक स्वर अंतकरणातून काढला ना बाबा सुखाची प्राप्ती. एक स्वर अंतकरणातून लावा टिपचा की देवाची प्राप्ती. काय या प्रपंचामध्ये साखर आणा, बुकणी आणा, पावडर आणा, खमका आणा, काय ते चला पुढे बाबा. काय अधिकार आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम तुकाराम अरे नाम घेता काफे यमा. काय अधिकार आहे तुकोबरांचा. जाई ओ जाई माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे मोहे. तुकोबरांनी मानव राजाची ओटी भरावी आणि माऊलीला घरी नेऊन पोहोचव. आता राक्षसी वृत्ती जन्माला आली त्या स्वारगेटला. काय माणसं आहेत बाबा. काय अधिकार अशा संतांचे. तुमचे रवित्त धन राजा ते मज मृतिके समान. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकिता तुलने काय अधिकार तुकोबरांचा माझ्या. हो उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा. अधिकार कळाला. पहिला मुद्दा कळाला. चला दुसऱ्या मुद्द्याकडे. उपदेश कोणाला करावा. बोला पटापटा. उपदेश कोणाला करावा. तालुका पुरंदर ना बोलली पाहिजे माणसं उलट. तुम्हाला वाटलं असेल बुवा तुमचाही खासदार तो ना आमचाही खासदार तो नको बोला. उपदेश कोणाला करावा सांगू तुम्हाला. ऐका. या भूतलावर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भगवंतानं 184 योन्या निर्माण केल्या. किती 184 योन्या निर्माण देवानं केल्या. मग मला सांगा सगळ्या योनीला संत महात्मे उपदेश करतात का. क्षणोक्षणी हाची सांगतो तुम्हाशी आता तरी पुढे उपदेश नका करू नाश. संतांनी सगळ्या योनीला उपदेश केला का. 184 योने सगळ्या योनीला संतांनी उपदेश केला का नाही. महाराज म्हणतात पशुकाय पाप पुण्य छानती उत्तम अंत्यम भोग भोगिती. गावामध्ये भरपूर प्राणी आहेत. बघा ओरडते तिकडे. त्याला वाटलं का इथं गोवाले कोणचं कीर्तन आहे. पुण्यस्मरण कीर्तन आहे. सारा कीर्तन ऐकायला त्याला कळत 184 आहे. त्याला कळत इतर देहाच्या ठाई हा विचारच नाही. योनी नरदेहाशी विचारावे सार धनावा पैधीर भजन मार्गी चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. अरे संताची पायी लीन व्हावे. सगळ्या योनीला देवानं गुण समान दिले पण एक गुणधर्म भगवंतानं एक्स्ट्रा दिला तो म्हणजे मनुष्य योनीला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ते ज्ञान पैगा परमे. आहे का नाही महाराज. ते ज्ञान प्राप्त फक्त मनुष्य योनीला आहे.
आणि म्हणून उपदेश कोणाला करावा? ज्याला कळतो केला. कळतो कोणाला? माणसाला. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याचा देही राजे, काय शब्दप्रयोग आहे बघा. संतांचा अभंग बघा. तुकोबांच्या गाथा काढा. तुकोबांच्या अभंगामध्ये अभंग बघा. शब्दाची रचना, शब्दाची मांडणी, शब्दाची जुळवाजुळव करत असताना तुकोबांनी अगदी मोजून मापून शब्दप्रयोग केला. याच देही गडे देवाचे म्हणतात याच याचा अर्थ दुसऱ्या देहात भजन घडत. बरोबर आहे का चुकीचं आहे? पोरग म्हणतं आई मला कॅडबरीज दे, आई म्हणते वाड्या तुला गुड्डे देऊ का? ते म्हणतो नको मला कॅडबरीज. तसं याच देही घडे देवाचे. म्हणून तुकोबाराय उपदेश करतात कोणाला? याच देहाला. ज्या देहामध्ये भजन घडतं, ज्या देहाला देव कळतो, ज्याला परमार्थ कळतो. परमार्थ करून देव आपलासा करता येतो. नाही आपल्याला देव होता येतं. त्याच देहाला तुकोबाराय उपदेश करतात. काय उपदेश करतात? अभंगाचं पहिलं सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी भजारे, नाही अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय याच देहाला उपदेश करतात. कोणत्या देहाला? मानवी देहाला. बर बाबा, इथपर्यंत तुमचं चिंतन प्रबोधन आम्हाला कळलं. पण आमचा एक मुद्दा आहे की तुकोबाराय याच्यावर जगातील मानव देहाला उपदेश का करतात? काय त्यांना गरज पडली या देहाला उपदेश करण्याची? त्यांच्या पाठीमागे त्यांना फलप्राप्ती काय? काय उद्देश आहे त्यांचा जगाला उपदेश करण्यापाठीमागचा? खरं सांगू महाराज, जगाच्या पाठीवर ही जोपासणारी दोनच माणसं आहेत. माझं पोरग शिकून मोठं व्हावं, माझं पोरा साहेब व्हावा, माझ्या पोराचा संसार सुखीचा व्हावा. हे जगाच्या पाठीवर मुलाचं हित जोपासणारी केवळ मुलाची आई आणि वडील. लेकराचे हित वाहे माऊलीचे ठीक आहे महाराज. आणि हे संपूर्ण जग सुखी व्हावं, हे जगाच्या पाठीवर जगाचं हित जोपासणारे केवळ आणि केवळ जर कोण असेल तर ते म्हणजे संत आहेत. शोधून आले संत,
टाळ्या वाजवा का म्हटलं माहिती का तुम्हाला? त्यांनी मला लई टाका दिल्या असं नाही. टाळ्या का वाजवा म्हटलं तुम्हाला सांगू का? नवीन येते प्रमाण मात्र समय सूचक म्हटलंय. जोग महाराज सक्सेस. वायाच जाणार नाही. फुक्कट आहे, फुक्कट. आपल्या तालुक्यात जातात गावला ती. तुकोबा म्हणते, देव घ्या, देव घ्या. आपल्याला न्यावं तुकोबर आहे कळत नाही हो. ते मराठवाड्याने करू झालं. आता लागलाय थोडा आपलं आले मार्गावर. पण समसूचक प्रमाण म्हटलं महाराज. का बरं त्यांनी समसूचक प्रमाण म्हटलं महाराज? याचं कारण तुम्हाला कळलं का? ऐका, त्यांना समसूचक प्रमाण कसं सापडलं तुम्हाला सांगू का? कीर्तनकारानं जो अभंग निवडला ना कीर्तन करता, ते अभंग 3 चरणात असेल, 4 चरणात असेल, नंतर 5 चरणात असेल. कीर्तनकारानं अभंगाची सगळी चरणं सोडत असताना लिंक धरून अभंग सोडवलं. बरं का? लिंक धरून जर अभंग कीर्तनकाराने कीर्तन सोडवलं ना महाराज, तर टाळकराला प्रमाण सापडल्याशिवाय राहणार नाही. फक्त कीर्तनकार लिंक वर पाहिजे. बरोबर का? चुकीचं आहे महाराज. ते मात्र शंका आहे. शोधून यावे संत हिताहित जगाचे, बुडते हे जना न देखावे डोळा. येतो 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 कळवळा कळवळा मधोनिया. काय नाही महाराज, संतांचा उद्देश फक्त जगाला सन्मार्गाला लावायचं. जगाचं हित कशामध्ये, जगाचं अनहित कशामध्ये, याचं तत्वज्ञान फक्त संतांनाच माहिती आहे. आणि म्हणून तर जगाला सन्मार्गाला लावण्याकरता तर आम्ही आलो. पण आम्ही कुठून आलो? आम्ही वैकुंठासी वैकुंठवासी संत महात्मा माणसं म्हणतात. मला सांगा, आपलं घर कोणतं आहे हो? खरं प्रामाणिकपणे सांगा, आपली घर कोणतं आहे? आपलं खरं घर कोणतं आहे? आता म्हणाल मी एक आलो बारामतीवरनं, एक म्हणाल मी आलो सस्तेवाडीवरनं, बुवा म्हणाल मी आलो सस्यवाडीवरनं, एक म्हणाल आलो मी नावळीवरनं. आपलं हे खरं घर आहे? नाही महाराज. जे संतांचं घर आहे तेच आपलं घर आहे. आपलं खरं घर कोणतं आहे? आम्ही वैकुंठवासी. बरं का महाराज? देवानं मनुष्य देह दिला, खाली जगाच्या बाजारात पाठवलं. जा जगाच्या बाजारात, अमूल्य किमतीचा मनुष्य देह दिलाय, जगाचा बाजार हात करू नये. जगाचा बाजार हात केला, क्लिअर कट. परमात्म्याच्या मार्गावर वाटचाल केली आणि देह भगवंताच्या चरणावर समर्पित केला. ज्या घरातून आलो होतो त्या घरामध्ये आपल्याला परत जायचं हे कोणीच विसरायचं नाही. आज बाबा गेले, उद्या मी पण जाणार. उद्या म्हणजे उद्या नाही, माझी माझ्या मैत्रिणी. उद्या काकांच्या मंदिरामध्ये ट्रस्टीचं साप्ताहिक कार्याचं कीर्तन करायचंय, पण मी मारणार आहे. आज बाबाचा सोहळा, उद्या बुवाचा सोहळा आहे. प्रत्येकाचा सोहळा होणारच आहे. हा, लक्षात ठेवा. 7 दिवसात. बरोबर का? चुकीचं आहे महाराज. ज्या घरातून आले होते जगाचा बाजार हाट केला, जगाचा बाजार हाट करून पुन्हा ज्या घरातून आले होते त्या घरामध्ये बाबा गेले. बरोबर ना? म्हणजे आपलं खरं घर आम्ही वैकुंठ संत महात्मे आम्ही म्हणतात आम्ही वैकुंठातून आलो. कशाला? जग आडमार्गाला जाऊ लागलं. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. हो, आणि खरं सांगू का तुम्हाला प्रामाणिकपणाने, आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या ज्ञानोबरांची गरज आहे. आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या तुकोबरांची गरज आहे. आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला संत सोपानदेवाची गरज आहे. आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला निवृत्ती दादाची गरज आहे. आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला आदिमाया शक्ती आमच्या मुक्ताई बांधण्याची गरज आहे. आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी राजाची गरज आहे. आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीला धर्मवीर संभाजी राजाची गरज आहे. संभाजी राजाची गरज आहे. लागला ना? अरे लागला छावा.
यांना बघून नको त्या फालतू मालिका बघण्यापेक्षा या पाकिटातले 500 रुपये कमी द्या पण छावा बघून या बघून काय माझ्या राजाला कसं मारले जरा तुमचं रक्त नाही सळसळलं ना तर मग मला बोला आणि सळसळलंच पाहिजे रक्त तुमचं कारण अजूनही वेळ वैर्याची आहे पण अजूनही वेळ गेली नाही उठा जागे व्हावे काय धर्म टिकवला माझ्या शंभू राजांना धर्माकरता हाल हाल करून मारला एकुलती एक सुंदर कन्या तुझ्या पदरात घालतो फक्त धर्म बदलला आणि आताची माकडं ह्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर नाही माकडच उड्या मारत्या त्याला माकडच म्हणतात विढाल आणि म्हणून तुकोबाने उपदेश करताय देणं घेणं नाही त्याला काय फलप्राप्ती नाही फक्त जगाला सन्मार्गाला लावण्याकरता आम्ही इथं आलो एवढाच मुद्दा आहे आणि म्हणून तुकोबाने उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणात बाबा हो सांगतो अभंगाची सुरुवात सांगतो काय म्हणतात एखाद्या गावात म्हणतो तू संध्याकाळी मला भेट तुला सांगतो कोणतं काय मावशीवर संध्याकाळी भेट मान तुला सांगतोच ते दिवसभर चिंतन करत हा काय सांगतोय नेमकं नक्की काय सांगणार आहे दिवसभर विचार करतोय महाराज त्याच्यावर चिंतन करतोय तसं लोक म्हणजे तुकाराम महाराज सांगतो म्हणतात पण काय तुकोबा तुम्ही सांगणार आहे तुकोबराय म्हणजे सांगतो तुम्हाशी बरं का काय सांगतो आणि बजारे विठ्ठला देवाला बजा देवाचं भजन करा देवाची भक्ती करा देवाची साधना करा का हो तुकोबराय देवाची भक्ती करा म्हणतात नाही केली तर तुकोबराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया तुम्हाशी बजारी विठ्ठला अशी माणसं सहज बोलतात बघ काय करते ते कुत्र्यासारखं माणसं बरी म्हणून बाबा हा अमूल्य किमतीचा नर दे याची किंमत किती हो नाही कळायची ज्या पोरांचा बाप गेला ना ज्या पुरीचा बाप गेला ना ज्या भावांचा भाऊ गेला ना ज्या सुनांचा सासरा गेला ना ज्या नातवांचा आजोबा गेला ना विसरा त्यांना आजोबाची किंमत माणसं म्हणतात ज्याचं जळतं ना वेळानंतर कळते किंमत माणसांना हो म्हणून देवाचं भजन करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला क्षणभंगोरा नाही बरबसा अरे सावध तोडा माया काही नचरे मंगळा पडेल पुढे हुशार थोर आहे थोड सागा राम राम आणि खरं सांगू तुम्हाला का देवाचं नामचिंतन सांगतात करायला सांगू तुम्हाला जीवनामध्ये किती पैसे कमवा खाली ठेवून जावं लागणार म्हणजे कीर्तनाचे असतील नाही आणखी 2 नंबरचे असतात रमेश भाऊ वांदळे महाराष्ट्रात गोल्ड मेन म्हणून आमदाराची ओळख होती पण ज्यावेळी भाऊ गेले त्यावेळी घरातली माणसं म्हणली का जाऊ द्या भाऊंच्या बरोबर 10 तोळे नाही बाबा काहीच बरोबर नाही कीर्तनाची पाकिटं नाही भजनाची पाकिटं नाही प्रवचनाची कसलीच नाही उघडा आलोय नाही महाराज काही नाही फक्त जीवनाची सार्थकता एका गोष्टीमध्ये यासाठी केला होता Thank you.
जीवनातला शेवटचा दिवस सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता विठ्ठल विठ्ठल म्हणा हा वेळोवेळा हा सुख सोहळा आहे का नाही महाराज हरी 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 तुम्ही म्हणारे आणि ते दे माया जाळ म्हणून देवाचं नामचिंतन करा आणि या मानवी देहामध्ये आल्यानंतर देवाचं नामचिंतन करता येतं म्हणून तुकोबाई शकता सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला मला समजली महाराज आम्ही प्रपंच घेऊ आमचा प्रपंच व्हायचा आहे अजून प्रपंच होत नसतोय परमार्थ करावा लागतो एखाद्या आजीला म्हणा आजी चल ना वारीला आनंदीच्या वारीला चल ना आजी म्हणते 2 पोरीचे लग्न झाले एवढ्या 3ऱ्या पोरीचं लग्न करते आणि मग मी वारीला यायला मोकळीच बरोबर आहे का पण ती कधीच मोकळी होत नाही बाबा 3रीचं लग्न केलं की पहिली डिलिव्हरीला येते का चुकीचं माणसं गुर फडवून गेली ना तर ते गुर फडून असे जाते अभंगाचं दुसरं